श्री स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ आहे चैत्र पौर्णिमेचा, लेट पोस्ट करत आहे. आणि त्या दिवशी आम्ही सत्यनारायणची पूजा केली होती. म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला करतो, पण आता डिलिव्हरी झाल्यापासून ही पहिल्यांदाच केलेली आहे. आणि खूप छान वाटलं पूजा करून. प्रत्येक वेळेस करतो जेव्हा होईल तेव्हा. आम्ही काही संकल्प केलेला नाही, पण करतो आम्ही. आणि खूप छान वाटतं. ही पूजा धनधान्य, ऐश्वर, आरोग्य, पुत्रप्राप्ती यासाठी ही पूजा करतात. आणि खूप छान वाटतं. आणि ही नंतर कथाही वाचायची. कथा वाचल्यानंतर नमस्कार करून जो नैवेद्य आहे तो आपण घरच्यांनीच ग्रहण करायचा, बाकी आजूबाजूला कोणाला द्यायचा नाही हा प्रसाद. आणि खूप छान वाटलं. आणि परीही शाळेतून आली होती. आणि ही पूजा प्रदोष काळामध्ये करायची असते. आणि नंतर ही बहीण भावाचं खेळ चाललेला बघा. बाबूची दीदी आली. बाबूची दीदी आली. बाबूची दीदी आली. बाबूची दीदी आली. दीदी आली बाबूची. दीदी आली बाबूची. किती हसते दीदी बोले. दीदी. अरे तेव्हा दीदी बोले बघा हसतोय. दीदी. बाबूची दीदी आली. आणि नंतर आम्ही गेलो केदारलिंगाच्या यात्रेला. म्हणजे ज्योतिबाची आपली यात्रा असते ना, त्या दिवशी इथेही केदारलिंगाची यात्रा असते. आणि नंतर इथला लांज्यातला धनी आहे म्हणतात, धनी केदारलिंग. आणि खूप छान वाटलं यात्रेला गेलेलो. आणि त्यालाही बाबूलाही खूप छान वाटत होतं, कारण की तो सगळीकडे बघत होता. नंतर दर्शन घेतलं, प्रसाद खाल्ला आणि नंतर फिरायला गेलो. तिला जंपिंग खेळायचं होतं. आणि तिला वाटत होतं की तू ये माझ्यासोबत, अजून तो किती लहान आहे. आणि नंतर आम्ही येऊन जेवण केलं.